शिवश्री कामाजी गंगाधरराव पवार, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात 27 ऑक्टोबर 1963 रोजी जन्मास आले. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा निवघा, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड येथे झाले. शिवश्री कामाजी पवार यांचे माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय मुदखेड येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण सायन्स कॉलेज नांदेड येथे झाले. मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे MSc ॲग्री ही पदवी संपादन केली. 1988 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे वनपरिक्षेत्र अधिकारी या पदी निवड झाली. सन 1989 ते 1990 चंद्रपूर येथे प्रशिक्षण पूर्ण केले. 1990 पासून हदगाव, किनवट, भोकर, नांदेड, अहमदपूर येथे कार्य केले असून सन 2009 ते 2015 पर्यंत लातूर येथे वनपरिक्षेत्र अधिकारीपदी कार्य केले आहे. जून 2015 पासून हिंगोली येथे सहाय्यक वन संरक्षक वन अधिकारी या पदी कार्यरत होते. सन 1997 ते 2001 या 5 वर्षाच्या उत्कृष्ट कामाबाबत मिळणारा वन खात्यातील वन संरक्षणाचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे सुवर्ण पदक माननीय तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आला. माननीय श्री शर्मा प्रधान मुख्य वन संरक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या हस्ते वन खात्यातील उत्कृष्ट कार्याबद्दल कार्य गौरव पुरस्कार नागपूर येथे प्रदान करण्यात आला. माननीय तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व तत्कालीन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते महात्मा फुले जलभूमी अभियानात उत्कृष्ट कार्याबद्दल नांदेड येथे 2003 रोजी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2005 रोजी महाराष्ट्र शासनाने सतत 15 वर्ष उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल 3 अतिरिक्त वेतनवाढ मंजूर करण्यात आले. सन 2001 ते 2006 सतत 5 वर्षाच्या अतिउत्कृष्ट कार्याबद्दल वन विभाग महाराष्ट्र शासनातर्फे वन व्यवस्थापनाच्या कार्याबद्दल दिले जाणारे सर्वोच्च सुवर्ण पदक 2006 मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा माननीय वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संत तुकाराम वनग्राम योजनेतील मौजे लासोना जिल्हा लातूर मराठवाडा प्रथम पुरस्कार माननीय मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, माननीय उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब, माननीय वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत मौजे शिराळा जिल्हा लातूर राज्यस्तरीय 10 लाखाचा प्रथम पुरस्कार माननीय वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम, माननीय नितीन राऊत, माननीय मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत मौजे अंकोली जिल्हा लातूर या गावास राज्यात द्वितीय 5 लाख रुपयांचा पुरस्कार माननीय नामदार पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते 2011 मध्ये प्रदान करण्यात आला. सन 2006 ते 2011 या सतत 5 वर्षामध्ये अतिउत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्यातर्फे वन व वन्यजीव व्यवस्थापन या कार्याबद्दल दिले जाणारे पदक सलग 3ऱ्यांदा जाहीर करण्यात आले व माननीय नामदार पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत 2013 मध्ये मौजे बडूर तालुका निलंगा जिल्हा लातूर या गावास राज्यात प्रथम पुरस्कार माननीय नामदार पतंगराव कदम साहेब वनमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत मौजे अंजनवाडा तालुका औंढा जिल्हा हिंगोली या गावास मराठवाडा विभागाचे प्रोत्साहनात्मक पुरस्कार माननीय नामदार देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब, वनमंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार, माननीय नामदार मंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते 2016 मध्ये प्रदान करण्यात आला. संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत मौजे येलदरी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली या गावास राज्यात द्वितीय पुरस्कार माननीय नामदार वनमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते 2017 मध्ये प्रदान करण्यात आला. सन 2018 ते 2019 या वर्षामध्ये वनसंपत्तीचे संरक्षण, संवर्धन व वन्य
वन्यजीव व्यवस्थापनाच्या अतिउत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्यातर्फे दिले जाणारे सुवर्ण पदक सलग चौथ्यांदा जाहीर करण्यात आले. वन खात्यामार्फत सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या वन गावास संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत दिले जाणारे राज्यस्तरीय पुरस्कार सातत्याने आपल्या कार्यक्षेत्रातील विविध गावाला सन्मान मिळवून देणारे तसेच सलग 4 वेळा सुवर्ण पदक मिळवणारे शिवश्री कामाजी पवार एकमेव वन अधिकारी ठरले आहेत. 2002 ते 2020 पर्यंत अनेक उल्लेखनीय कार्याबद्दल शिवश्री कामाजी पवार साहेबांना 12 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक कार्यातील आवडीमुळे 1997 मध्ये मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम खेडेकर यांनी नांदेड जिल्हा मराठा सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. 2003 मध्ये मराठा सेवा संघ मराठवाडा विभाग या स्तरावर विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 2011 पासून मराठा सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष व नंतर अध्यक्ष म्हणून निवड झाली. 2018 पासून ते आज रोजीपर्यंत मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देशस्तरावर कार्य सुरू आहे. मराठा समाजातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी नांदेड, हदगाव, किनवट येथे निशुल्क वसतिगृह सुरू केले. याच वसतिगृहातून अनेक गरीब व हुशार विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक होऊन जीवनात यशस्वी झाले आहेत. याच वसतिगृहांच्या धर्तीवर भोकर, देगलूर, अहमदपूर, लातूर, उदगीर व परभणी येथे ही वसतिगृह लवकरच पूर्णत्वास येतील. मराठा समाजातील बांधवांचा वेळ, मेहनत, पैसा बचत करण्यासाठी नांदेड, हदगाव, किनवट, बोधडी, मुदखेड, भोकर येथील सामूहिक विवाह मेळाव्यातून 1000 पेक्षा जास्त जोडप्यांना विवाहबद्ध केले. मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी गेल्या 10 वर्षापासून सतत तालुका, जिल्हा पातळीवर गुणवंताचा सत्कार व पुरस्कार, शेतकरी, डॉक्टर व शिक्षक तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन, उद्योग शिबिरे सातत्याने आयोजित करून समाज बांधवांना प्रेरणा दिली. खुल्या राज्यस्तरीय जिजाऊ वक्तृत्व स्पर्धा व साहित्य संमेलनाचे सातत्याने आयोजन करून युवकांना व साहित्यकांना विचारपीठ उपलब्ध करून दिले. मराठा सेवा संघाच्या बहुजन चळवळीमुळे इतर समाजाच्या विविध संघटनांच्या विचारांची देवाणघेवाण व त्यांच्या कार्यात व उपक्रमात अग्रक्रमाने सहभाग आहे. सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्यातील व देशातील विविध संघटनांनी सामाजिक पुरस्कारांनी कामाजी पवार यांना सन्मानित केले आहे. जसे की भारतीय दलित अकादमीचा मानाचा समजला जाणारा डॉक्टर आंबेडकर फेलोशिप हा पुरस्कार दिल्ली येथे 2003 साली प्रदान करण्यात आला. भारतीय दलित अकादमी दिल्लीतर्फे महात्मा फुले फेलोशिप पुरस्कार दिल्ली येथे 2004 साली प्रदान करण्यात आला. शांता किशन कला व सांस्कृतिक मंडळातर्फे मराठवाडा क्रांतीपर्व पुरस्कार 2004 साली नांदेड येथे प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र दलित अकादमी जळगाव तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजसेवक पुरस्कार 2005 साली जळगाव येथे प्रदान करण्यात आला. शंकरराव चव्हाण राष्ट्रहित राज्यस्तरीय गौरव पुरस्कार कला, क्रीडा, सांस्कृतिक संस्थेतर्फे 2005 साली नांदेड येथे प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र सरस्वती ज्ञानवर्धिनी प्रशिक्षण महिला संस्था नाशिक रोड यांच्यातर्फे राज्यस्तरीय गौरव समाजरत्न पुरस्कार 2005 साली नाशिक येथे प्रदान करण्यात आला. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्था मुंबई आयोजित राज्यस्तरीय बहुजन मित्र गौरव पुरस्कार 2006 साली मुंबई येथे प्रदान करण्यात आला. शांता किशन संस्था नांदेड तर्फे महाराष्ट्र राज्य क्रांतीपर्व पुरस्कार 2007 साली नांदेड येथे प्रदान करण्यात आला. मराठा सेवा संघाच्या वतीने लातूर शिवश्री पुरस्कार लातूर येथे 2008 साली प्रदान करण्यात आला. श्री शीतलादेवी मुदखेड तालुका भूषण पुरस्कार बारड जिल्हा नांदेड येथे 2009 साली प्रदान करण्यात आला. समता साहित्य अकादमी तर्फे दिला जाणारा भारत नेपाळ मित्रता आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2014 साली काठमांडू नेपाळ येथे देऊन सन्मानित करण्यात आले. नानकसाई फाउंडेशन तर्फे दिला जाणारा भक्त नामदेव जीवन गौरव पुरस्कार घुमान पंजाब येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये 2015 साली देऊन सन्मानित करण्यात आले. समता साहित्य अकादमी तर्फे
राष्ट्रगौरव पुरस्कार 2015 साली पुणे येथे देऊन सन्मानित करण्यात आले. यशवंतराव ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा तालुका उमरी जिल्हा नांदेड तर्फे शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल लोकसंवाद हा पुरस्कार 2016 साली देऊन गौरविण्यात आले. 2016 साली लोकमत समूहातर्फे दिला जाणारा आयकॉन ऑफ नांदेड हा पुरस्कार माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे तत्कालीन कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर व लोकमत समूहाचे अध्यक्ष श्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. 2018 साली मीमांसा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, दैनिक समीक्षा, पत्रकार प्रेस परिषद भारत, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप व ह्युमन राईट्स फाउंडेशन परिवारातर्फे शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल डॉक्टर शंकरराव चव्हाण गुरुरत्न पुरस्कार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय खासदार अशोकराव चव्हाण साहेब, माजी शिक्षण मंत्री माननीय DP सावंत साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 2019 साली महात्मा कबीर समता परिषद नांदेड तर्फे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 2019 साली प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील सक्रिय कार्याबद्दल सत्यशोधक विचार मंच नांदेड द्वारा आयोजित 19व्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनात सत्यशोधक समाजभूषण पुरस्कार माननीय आनंदराजजी आंबेडकर, प्राध्यापक डॉक्टर उत्तम सावंत, माननीय उत्तम कांबळे, डॉक्टर राजेश पंडित, सत्यशोधक विचार मंचाचे अध्यक्ष कोंडदेव हाटकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. याशिवाय सामाजिक, प्रशासकीय व शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी शिवश्री कामाजी पवार यांना सन्मानित करण्यात आले. असं म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती होते, पण काळ कधीच मागे फिरत नाही. पण म्हणूनच प्रत्येक जुन्याची नवीन जागा घेते आणि नवाही एक दिवस जुना होतो. किंबहुना काळ आपल्या गतीने जातो आणि पुढे जात असताना एक पुस्तक मागे सोडतो, ज्याला लोक इतिहास म्हणतात. शिवश्री कामाजी पवार यांचे नाव आणि कार्य आज इतिहासात नोंदविले जात आहे. या सोहळ्याचे आज आपण साक्षीदार आहोत. धन्यवाद.